आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ। एका वृद्ध महिलेच्या अंत्यविधीमुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक पिढ्यांपासून वापरली जात असल्याचा दावा असलेल्या दफनभूमीवर अचानक वाद निर्माण झाला आणि अखेर मृत महिलेचा अंत्यविधी नदीकाठी करावा लागला। नेमके काय घडले, बौद्ध बांधवांनी ग्रामपंचायतीला कोणता इशारा दिला आणि प्रशासनाची भूमिका काय आहे, पाहूया MJ न्यूजचा हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज। मी आपल्या सोबत दादाराव वाघ। जामनेर तालुक्यातील शहापूर येथे बौद्ध बांधवांच्या वडिलोपार्जित दफनभूमीच्या प्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। शहापूर पुरा भागातील एका वृद्ध महिलेचे निधन झाल्यानंतर समाज बांधवांनी परंपरेनुसार आपल्या जुन्या दफनभूमीत अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र संबंधित जागेवर शेती असल्याचा दावा करणाऱ्या शेतकऱ्याने विरोध दर्शविल्याचा स्थानिकांनी सांगितले। त्यामुळे अखेर त्या वृद्ध महिलेचा अंत्यविधी गावातून वाहणाऱ्या नदीकाठावर करण्यात आला। यानंतर संतप्त बौद्ध बांधव मोठ्या संख्येने कथित दफनभूमीच्या ठिकाणी जमा झाले। MJ न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितले की या ठिकाणी त्यांच्या अनेक पिढ्यांचे अंत्यसंस्कार झाले असून गावातील प्रत्येक व्यक्तीला या जागेचा इतिहास माहिती आहे। काही नागरिकांनी गंभीर शंका व्यक्त करत म्हटले की पूर्वीच्या महसुली नोंदीमध्ये दफनभूमीचा उल्लेख होता, मात्र जमीन मालकी बदलल्यानंतर त्या नोंदी मधून दफनभूमीचा उल्लेख काढण्यात आल्याची शक्यता त्यांनी या ठिकाणी वर्तवली। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी या ठिकाणी केली आहे। दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली असून सरपंचांनी मोबाईलद्वारे संपर्क साधून शहानिशा केली आणि सत्य समोर आणले जाईल असे आश्वासन या ठिकाणी नागरिकांना दिले। तर उपसरपंचांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन मोजणी व पडताळणी करून योग्य निर्णय घेतला जाईल असे सांगितले। मात्र बौद्ध बांधवांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे, लवकरात लवकर दफनभूमी अथवा स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून न दिल्यास भविष्यात कोणतीही दुःखद घटना घडल्यास मृतदेहाचा अंत्यविधी नदीवरील पुलावर करण्यात येईल आणि त्याची सर्वस्व जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची राहील असे स्पष्टपणे या ठिकाणी ग्रामपंचायतला बौद्ध बांधवांनी इशारा दिला आहे। आता या प्रकरणात महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, दफनभूमीबाबतचे पुरावे काय सांगतात आणि बौद्ध बांधवांना न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। अशाच निर्भीड आणि प्रखर बातम्यांसाठी जोडून राहा MJ न्यूज सोबत। पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा। आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक 88 06 26 02 98 94 21 51 34 7। नमस्कार, आपण जामनेर तालुक्यातील शहापूर या ठिकाणी आलेलो आहोत। शहापूर या ठिकाणी याचा उद्देश असा आहे की इथं काही जय भीम बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ती जे जुनी दफनभूमी आहे, इथं येथील काही जे भीम बांधव आहे यांचेच आजी आजोबा किंवा वडिलोपार्जित पूर्व या ठिकाणी दफन करण्यात आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आणि याविषयी आज या ठिकाणी याच गावातील एक शेतकरी आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी त्यांची शेती आहे, पण पूर्वी यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी दफनभूमी होती, परंतु आता सध्या त्या दफनभूमीविषयी काय वाद आहे तो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। आता आपल्यासोबत बाबा येतील, बाबांना विचारू, बाबा ज्या ठिकाणी आपण उभे आहेत नेमकं काय प्रकार आहे? आज आजी जे वारली होती त्या आजीला इथं ठेवण्यात आलेलं आणि असं काही माहिती मिळालेली आहे, नेमका काय प्रकार आहे? नाही, पूर्वीची स्मशानभूमी जी आहे ते इथे वरती पण ठेवलं जात होतं, म्हणजे पूर्ण एवढ्या भागामध्ये? हो, हां, वरती। तर समजा ज्या शेतकऱ्याची समजा किडी असायची ते शेतकऱ्यांनी सांगायचे 2-4 झाडं काढून घ्या बा आणि तुमचे जे घर बनवायचं ते बनवून सनी तुम्ही ठेवू शकता, दफन करू शकता बा, म्हणजे ते बांधू शकता बा, समाधी टाईप बांधू शकता बा, असं पूर्वी होतं।
बांधायचं काही नव्हतं, पण ठेवायचं ठेवायचं होतं. होतं. ठेवायचं होतं. म्हणजे पूर्वीपासूनच हो. साधारण किती वर्ष तुम्हाला एक अंदाजे बा असं 10 वर्ष 20 वर्ष? हो, माझं तर बरेच वर्ष झाले. हा मग ते नाही, नाही, जास्त. नाही. बरेच वर्षापासून, म्हणजे आज माझं 77 वर्षाचं वय आहे. म्हणजे 50 वर्षापूर्वीपासून ही दफनभूमी होती असं 50 मला म्हणायचं नाही आहे. नाही, अगोदर बी होती. त्याच्या अगोदरपासून बी आहे. होती. ठीक आहे. सुनील भाऊ, काय सांगा? इथे आमची दफनभूमी माझ्या जन्माच्या आधीची आहे. आणि माझे वडील, माझी आजी, काका आम्ही इथेच दफन केलेलं आहे. आणि आता काही दिवसापासून आम्ही त्या शेतकऱ्यांना सांगितलं की आम्हाला इथे दफन करू द्या. तर त्यांनी आम्हाला नकार दिला. त्यांनी सांगितलं की आमच्या उतार्यावर तुमची नोंदच नाही दफन वगैरेची, तर आता तुम्ही इथे ठेवू नका बस. आणि ग्रामपंचायत लेवलला तुम्ही तक्रार वगैरे केली होती बऱ्याच का? वेळा केली तक्रार. काय म्हणतात सरपंच? ते म्हणता सार्वजनिक जिथे आहे तिथे आणा आणि तिथे दफन करा. हा, तिथे दफन जागा करा. विकत घ्यायचं हा, म्हणतात. एक तर मग तुम्ही जागा द्या, तिथे आम्ही बांधून देतो. बरं. हा. काय म्हणायचं आहे आपण? ग्रामपंचायतने सार्वजनिक ठिकाणी स्मशानभूमी बांधून दिली आहे, पण ती वाड्यापासून 1 किलोमीटर दूर आहे. एवढा दूर जाणं शक्य नाही. जे आमची पूर्वजांची इथे आहे त्यांच्या DNA हाडं इथे चेक करा. प्रशासनाला माझी विनंती आहे की ते उत्खनन करा, इथं आहे की नाही, आहे केलंय की नाही दफनपूर्वी, अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. आणि आम्हाला या ठिकाणी आमची दीक्षा आपलं स्मशानभूमी बांधून देण्यात यावी ही माझी प्रशासनाला विनंती आहे. पूर्वपरागत म्हणजे पूर्वीपासूनच या शेतात जे पूर्वज आहे ते इथं दफन केले जात होते. अगोदर आपण जाळण्याचा कार्यक्रम नव्हता, दफनाचा होता. मला समजतापासून या शेतातच आहे, पण बरेच दिवस झाले तर काही सार्वजनिक ठिकाणी घेऊन जातात, काही नदीत पेटवतात. एवढं माझं म्हणायचं आहे. पण आता प्रशासनाला मागणी आहे की आम्हाला एक इथं प्रशस्त अशी दफनभूमी बांधून देण्यात येईल. म्हणजे तुम्हाला जे पूर्वीपासून जी दफनभूमी आहे ते तुमच्या ताब्यात देण्यात यावी अशी तुमची मागणी आहे. आणि दादाभाऊ, आमची मागणी एकच आहे किंवा ग्रामपंचायत प्रशासनाला आम्ही सांगून कंटाळलोय. आज जवळपास गेले 60-65-70 वर्ष झाले आमचे पूर्वज इथंच सापडतील तुम्हाला या मातीमध्ये. जसं पंकज भाऊन सांगितलं याप्रमाणेच, म्हणजे हे आमचे पूर्वज इथंच आहे, त्यांचे DNA पण इथं सापडतील, हड्ड्या पण इथं सापडणार आहे. आणि तुमच्या माध्यमातून, प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ग्रामपंचायतला आमची विनंती आहे की आम्हाला 40x40ची मोठी स्मशानभूमी इथं उपलब्ध करून देण्यात यावी. सदर ग्रामपंचायतने आम्हाला न्याय नाही दिला तर सदर येणाऱ्या काळामध्ये दुःख घटना होतच असता. येणारी जर दुःख घटना झाली तर आम्ही मयत पुलावर भर रोडावर रस्ता जाम करून सनी आम्ही अग्निदहन देऊ, अंत्यविधी करू किंवा अग्निदहन देऊ अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. काय सांगाल याविषयी, काय माहिती आहे आपल्यापर्यंत? माझं असं म्हणणं आहे, आमचे जे वडलोपार्जितलं आहे बा इथे, तर आम्हाला तेच पाहिजे आणि त्या पद्धतीनंच आम्हाला इथे हक्क मिळाला पाहिजे, एवढं आपलं म्हणणं आहे. तेच कागदपत्र शोधून जे व्यवस्था असेल ते मार्गी लावून देऊ. त्यांचे काय मागचे जे कागद असेल, त्याची नोंदी असेल, ते जरी ते जागा असली ती उपलब्ध करून त्याच्यात आम्ही साधारण या भीमबांधवांना किती दिवसात न्याय मिळेल अशी तुम्ही आज तुम्ही एक अर्ज येणे अर्ज दिल्यानंतर आम्ही याच मीटिंगमध्ये त्याचा हे विषय घेऊ, त्याच्यावर लगेच तात्काळ काही ना काही कारवाई करू. येथील भीमबांधवांचं असं म्हणणं आहे वडिलोपार्जित ही दफनभूमी होती. या अगोदर जी 1 एकर जी जागा दिसते या जागेमध्ये कुठंही त्यांचे वडिलोपार्जित जे व्यक्ती होते त्यांना इथे दफन केलं जात होतं. आणि अशी पावन म्हणजे दफनभूमी म्हणजे एक पावनच हे असतं, कारण तिथे एक स्मृती म्हणून ती जागा अस्तित्वात असते आणि अशी जागा आम्हाला देण्यात यावी. परंतु ती जो शेतकरी आहे असं सांगितलं. आता आम्हाला काही माहिती मिळाली, या अगोदर शेती दुसऱ्याची होती, त्यानंतर ती शेती दुसऱ्या व्यक्तीने घेतलेली आहे आणि जो व्यक्तीने घेतलेली आहे त्याचं असं म्हणणं आहे की या जागेवर तुमचा अधिकार नाही. त्यामुळे आता हे भीमबांधव यापुढील आंदोलन हे डायरेक्ट रोडावर अंत्यविधी करणार असल्याचे या ठिकाणी जामनेर तहसीलदार, मंत्री गिरीश महाजन, त्यानंतर PI यांना थेट इशारा देत आहे की यापुढील आंदोलन किंवा जर एखादी दुःखद घटना घडली तर तो अंत्यविधी आम्ही डायरेक्ट या पुलावर रस्ता रोखून करू.